गणराया ये धावून, गणराया ये धावून, गणराया ये धावून, करी भक्ताचे पालन, करी भक्ताचे पालन, गणराया ये धावून, गणराया ये धावून. हाय नमस्ते, मी पूजा सराफ. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर घरोघरी बाप्पांचं आगमन झालंय, सगळेजण त्यांची मनोभावे सेवा करतायत आणि आज मी आली आहे समिधा गुरु आणि अभिजित गुरु यांच्या घरी त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. हॅलो, हाय, कसे आहात? आम्ही मस्त, एकदम छान. सगळ्या एकदम प्रेक्षकांना नमस्कार आणि गणपती आगमनाच्या, गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे वर्ष खूप छान आनंदाचं, सुखासमाधानाचं आणि आरोग्याचं जावो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. नक्कीच. पण तुमच्या घरी सुद्धा बाप्पा आले, खूप सुंदर मूर्ती आहे, डेकोरेशन पण छान आहे, बोलूयाच आपण त्याच्याविषयी. पण काय भावना आहे तुमच्या आता गणपती बाप्पा आले तर? म्हणजे बेसिकली यावेळेस सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या 2 वर्षापासून करोना नावाच्या एका संकटाला आपण तोंड देतो सगळेजण. विविध पातळीवर त्याच्यासाठी प्रयत्नही चालले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अफेक्ट पण झालेल्या आहेत. ज्याच्यातलं सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे, ज्या गोष्टीमुळे आम्ही आज इथे आहोत किंवा जे काही करतो आहे ती म्हणजे रंगभूमी. आणि त्या रंगभूमीला फारच आता बिकट परिस्थिती आलेली आहे, कारण बरेचसे लोक आहेत ज्यांचं पोटपाणी त्याच्यावर अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आज आम्ही कुठल्या तरी ऑफिसमध्ये काम करतो किंवा काही ज्याला आपण म्हणू सिनेमा किंवा मराठी सिरियल किंवा कुठल्या सिरियल्स वगैरे, पण त्याची शाळा ही सुरू होते रंगभूमीपासूनच. तर ती शाळा जेव्हा बंद आहे ना, तर फारच कसं तरी वाटतं. आणि असं वाटतं की ती शाळा लवकरात लवकर सुरू व्हायला हवी. आणि विद्येची देवता गणपती आहे, तेव्हा तीच देवता शाळा लवकर सुरू करू शकते. म्हणून आम्ही यावर्षी ठरवलं की रंगभूमीवरच गणपतीला बसवावं, म्हणजे जेणेकरून रंगभूमीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतील आणि सगळे कलावंत पुन्हा एकदा तो सगळा आनंद मनमुरादपणे लुटू शकतील. लवकरात लवकर रंगमंचाचा पडदा उघडावा आणि घंटेचा निनाद असा रंगमंदिरात घुमावा, हीच आमची बाप्पाचरणी प्रार्थना असल्यामुळे किंवा गाऱ्हाणं असल्यामुळे कदाचित अभिजितचा एक थॉट होता की आपण यावर्षी हे डेकोरेशन करूया. तर सगळ्या आमच्या रंगकर्मींना डेडिकेटेड असा हा आमचा देखावा आहे. या सगळ्याची तयारी कधीपासून सुरू केली, मग कसं सगळं होतं आणि त्या शब्दांचे अर्थसुद्धा एक एक जर का सांगितले तर? हा ॲक्च्युली हे अभिनयाचे प्रकार आहेत, ज्याला 4 विभागांमध्ये नाट्यशास्त्रामध्ये मानल्या जातं की एक असतो आंगिक अभिनय, वाचिक अभिनय, आहारी अभिनय आणि सात्विक अभिनय. आंगिक अभिनय म्हणजे हा तुमच्या शरीराच्या हालचालीवर आणि ज्याला आपण म्हणू एक्सप्रेशन्स किंवा याच्याशी निगडीत असतो. वाचिक अभिनय ऑब्व्हियसली तुमची भाषा, तुम्ही ज्या भाषेत बोलणार आहात, वाचून हे करणार आहात, तर ते शब्द, भाषा, याला आपण वाचिक अभिनय किंवा साऊंडसुद्धा, नुसती भाषाच नाही, साऊंडसुद्धा ते पण वाचिक अभिनयामध्ये येतं. आहारी अभिनय हा आपल्या बाह्य स्वरूपाशी निगडीत असतो, ज्याच्यामध्ये वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा ह्या सगळ्या प्रकार आहारी अभिनयामध्ये येतो. इवन सेटिंग, लाईटिंग आणि बाकी म्युझिक जे की आपण वापरतो. आणि सात्विक अभिनय हा आत्म्याशी रिलेटेड असतो, ज्याला आपण म्हणजे फार मोठं उदाहरण द्यायचं तर स्टेनिस्लावस्कीची जी थेअरी आहे की तुम्ही आतून त्या भूमिकेशी एकरूप होणं किंवा त्या घटनेशी एकरूप होऊन ती घटना सगळ्यांसमोर सादर करणं, ज्याला आपण सात्विक अभिनय म्हणूया एका प्रकारे. तर एक थोडक्यात, फार डिटेल मी सांगू शकत नाही, पण अशा पद्धतीने या 4ही अभिनय प्रकाराने मिळून आपण म्हणूया की नाटकामध्ये हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि नाट्यशास्त्राच्या याच्यामुळे म्हणून आम्ही या 4 अभिनय प्रकारांना गणपतीच्या आजूबाजूला त्याचे चतुर्भुज आणि विंग्स ज्याला म्हणू असे टाईप्स ठेवलेले आहे. आणि हे एक वाक्य आम्ही सगळेच आतुर आहोत ऐकायला की रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही सादर करतो आहोत लवकरच. तर हे वाक्य कदाचित ऐकायला सगळेच प्रेक्षक, सगळेच आपले रसिक प्रेक्षक आणि कलाकार, तंत्रज्ञ हे सगळे आतुर झालेत. तर खास ते आपल्या सगळ्यांच्या आवडीचं असं एक वाक्य आहे. नक्कीच हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर हे सगळं सुरू होऊ दे पहिल्यासारखं. पण मी म्हटलं तसं की तुमचं शूटिंग चालू आहे, कामं चालू आहेतच, यातून वेळ काढून हे सगळी तयारी करायची आणि पुढे अजून 11 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असणार, त्याची सेवा करायची. यासाठी वेळ कसा काढणार आणि कसं प्लॅनिंग सगळं झालं तुमचं? खरं तर ह्या थीमची तयारी
ॲक्च्युअल आदल्या दिवशी झाली. कारण आम्ही असंच बोलत होतो ह्या वर्षी काय करूया, कारण जसं तू म्हणालीस तसं शूटिंगमुळे वेळ मिळत नव्हता आणि काहीच सुचत नव्हतं काय करूया. अचानक याला सुचलं की आपण ही थीम करूया ह्यावर्षी, कारण एकच वे आहे ज्याच्यामधून आपण बाप्पाला सांगू शकतो की हे सुरू करा, हे होऊ द्या. मग आम्हाला खूप आवडली आणि अगदी आम्ही जाऊन आदल्या दिवशी जाऊन सामान विमान घेऊन रात्रभर सुरू होतं. हा, मी, दुर्वा, माझे सासरे, माझ्या सासूबाई, सगळे आम्ही एकत्र बसून कोणी लिहितंय, कोणी कापतंय, कोणी चिकटवतंय. तर हे सगळं फॅमिली गेट टुगेदर पण होतं आणि सगळे मिळून आम्ही हा देखावा तयार करत होतो, ही आरास मांडत होतो. त्याच्यामुळे लवकर झालं. आणि जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची असते त्यावेळेला सगळ्यांचे हात जेव्हा लागतात तेव्हा ती पटकन होते. त्यामुळे मला वाटतं की बाप्पा 11 दिवस असणं आणि त्याच्यासाठी सगळं करणं, ह्यात कुठेही असं होत नाही की वेळ मिळत नाही. त्यात खूप मनापासून केलं जातं आणि हा एकमेव असा पाहुणा असतो जो आपल्याला खूप हवासा वाटतो आणि त्याच्यासाठी मनापासून केलं जातं. पण मी म्हटलं असं मूर्ती खूपच सुंदर आहे. काय विशेष आहे या मूर्तीचा आणि दरवर्षी अशीच असते का दरवेळी वेगवेगळी कशी असते? आम्ही इको फ्रेंडली म्हणजे शाडूच्या मातीचीच ती मूर्ती असते आणि दरवर्षी पेणवरनं आम्ही ती ऑर्डर करतो. तिथे एक आहेत, गेले आम्ही जवळपास 12 वर्षात आम्ही त्यांच्याकडनंच ती मूर्ती आणतो आणि ती आदल्या दिवशी दादरला येते आणि आम्ही इथनं मग दादरला ती सकाळी 6 वाजताच पिकअप करायला जातो. तर बेसिकली मूर्तीचा चेहरा, डोळे आणि हे याच पद्धतीचं असतं. कधी कधी थोडी बैठक इकडे तिकडे असते, कधी सिंहासनावर असते गणपती विराजमान असतात किंवा कधी बैठकीवर, वेगळ्या बैठकीवर बसलेले असतात. एवढाच फरक असतो, पण साधारणतः मूर्ती एवढी आणि अशीच असते. पण आजच आम्ही बोलत होतो की गेले 12 वर्षात हाच म्हणाला की गणपतीकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की गेली 12 वर्ष हाच गणपती घरी येतो. म्हणजे तोच चेहरा तोच आहे असं वाटतं. दरवर्षी आणतो वेगळा आम्ही, मूर्ती वेगळी असते, पण एक्सप्रेशन आणि साधारण असं वाटतं की तेच आले दरवर्षी असं वाटतं. आपली भक्ती पण अशी असते म्हणून कदाचित सेम आपलाच बाप्पा येतोय. तर असंच आहे, आपलं बाप्पासोबतचं नातंच वेगळं असतं. आपण त्याच्याशी गप्पा पण मारू शकतो, आपल्या मनातल्या इच्छा सांगतो. तुमच्या दोघांचं बाप्पासोबत कसं नातं? जसं मी म्हटलं की माझं तर मित्र, मैत्रीण, आई, वडील सगळंच बाप्पाशी निगडीत आहे. कारण की एकमेव अशी देवता असते जिच्याशी आपण काय म्हणूया, देवत्व सोडून खूप ह्युमन लेवलवरती जाऊन बोलतो किंवा आपले इमोशन्स त्याला सांगू शकतो. आणि बाप्पाशी तर फार निगडीत आहे, कारण लहानपणापासून गणपतीशी एक प्रेम जिव्हाळा आहेच. आणि म्हणून मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हाही मी असं ठरवलं होतं की मला जर मुलगी झाली तर आम्ही दोघांनी ठरवलं होतं की तिचं नाव दुर्वा असेल आणि ती दुर्वा आहे. त्यामुळे बाप्पाशी एक वेगळं रिलेशन आहे, म्हणजे अगदी आपण जे म्हणतो आतून आलेलं आहे. तर त्यांनी मला ही दुर्वा दिलेली आहे. त्यामुळे आता जर असं बघायचं झालं तर ज्या 2 स्पीशीज आपल्या आहेत सध्या, की एक आपण म्हणू एक ह्युमन आणि एक असतं बाकी जे ह्युमन नाही आहेत ते, ज्याला आपण ॲनिमल्स म्हणूया. पण त्या दोन्हीचं सांगड घालून बनलेली एक देवता आहे जी फार मोठं प्रतीक आहे या जगाचं. आणि जर आपण बघितलं तर त्या बाप्पालाच आपण एकेरी हाक मारतो, बाकी सगळ्या देवतांना अहो जावो करतो. इथेच कळतं की तो आईसारखा आपल्या जवळ आहे आणि आपण त्यांना, त्यामुळे फार वेगळं रिलेशन प्रत्येकाचंच आपल्या बाप्पाशी असतं लहानपणापासूनच. आणि हा तर म्हणजे मीच घरी आणला. मी लहान होतो जेव्हा, तर मी हट्टाने माझ्या बाबांना सांगून म्हटलं होतं की नाही, आपल्याकडे गणपती यायलाच हवा. आणि म्हणजे 5-6 वर्षाचा असेल तेव्हा मी, तेव्हापासून माझ्याकडे. आणि मुळात नागपूरमध्ये 1.5 दिवसाची प्रथा नाहीये, फारच क्वचित आहे. मुंबई नागपूरमध्ये इकडे 1.5 दिवस गणपती आम्ही पहिल्यांदा बघितले होते, पण नागपूरमध्ये 11 दिवसाचा गणपती असतो सगळ्यांच्याच घरी. त्यामुळे अनंत चतुर्दशीपर्यंत निवांत आमच्याकडे बाप्पा असतात. सो जसं आता दुर्वाचा विषय निघाला, आपण तिला बोलवूया काय? सो ही दुर्वा, हाय, कशी आहेस? मस्त. येस. सो तुझा आत्ताच विषय निघाला, तू एक त्यांच्या आयुष्यामधला खूप मोठा छान भाग आहेस. तुझा बाप्पाशी सोबत नातं कसं आहे आणि ह्या सगळ्या तयारीमध्ये तुझा सहभाग कसा होता? मी खरं तर मला खूप आवडतं बाप्पा लहानपणापासून. आता मी लहानच आहे तर मला खूप आधीपासून बाप्पा आवडतो. आणि या तयारीमध्ये थोडं मदत झाली माझी, म्हणजे पेंटिंग आणि सगळं त्याच्यात मदत केली मी.
असं तू पेंटिंग वगैरे छान करू शकते. ती सगळ्यांना चहा करून देते. आम्ही जेव्हा खूप काम करत असतो त्यामुळे चहाचं डिपार्टमेंट तिच्याकडे असतं आणि सगळे कामात असताना सगळ्यांना ती चहा पाजते. अरे वा, म्हणजे तुला चहा वगैरे असता येत असेल, ह्या वयाला चहा येतोय तिला, हीच खूप मोठी गोष्ट आहे. ती छान करते. तिचं ब्रेकफास्ट बनवून घेते, तिचं खायला बनवते, सगळ्यांसाठी बनवते. सो तिला आवडतं. आणि ती पेंटिंग पण छान करते, म्हणजे खूप छान पेंटिंग करते ती. त्यामुळे आम्ही तिला मागच्या वर्षी तर आम्ही मागच्या वर्षी आम्ही हे केलं होतं धबधबा आणि हे, त्याच्यात पण तिने पेंटिंग खूप केलं. पेंटिंग्स लावले होते फक्त. बाप्पाचे 5 हा, वेगवेगळे प्रकार Elements. एलिमेंट्स तेव्हा केले होते आम्ही. अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश आणि हे जल. तर ते सगळं 5 एलिमेंट्सचे बाप्पा काढले होते. हा, म्हणजे पाण्यातला गणपती, अग्नीचा गणपती असे आम्ही केले होते मागच्या वर्षी. तेव्हा तिने पेंटिंग खूप चांगले काढले त्याच्यामध्ये. सो हे तर खूपच भारी. पण मला एक थोडासा वेगळा प्रश्न, पण गणपतीशी रिलेटेडच करूया आपण. तर तुमचे आता मराठी ॲक्सेंट इज सो डिफरंट, खूप व्हायरल होत आहे. तर मला आता तुम्हाला खास करून विचारायचं, गणपतीशी असे कोणते शब्द आहेत का जे आपल्याकडे वेगळे बोलले जातात आणि विदर्भातले वेगळे आहेत, असे कोणते आहेत का? गणपतीशी रिलेटेड असं काही वेगळं नाही आहे. पण म्हणजे आता जसं आम्ही आता हे डेकोरेशन केलं की याला इकडे म्हणतात की देखावा किंवा मखर म्हणतात, मखर. पण आमच्याकडे मखर हा शब्द नाही, आमच्याकडे आरास केली म्हणतात. असं बर. साधारण गणपतीच्या दिवशी, गणपती घरी येतात त्या दिवशी मुंबईत होणारा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ, मुंबई पुण्यात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ उकडीचे मोदक, तळलेले मोदक. हा सगळ्यात मेन डिफरन्स आहे. त्यानंतर कोथिंबीर वडी, सांबार वडी, बटाटे वडा, आलू बोंडा. हे आलेत म्हणून कांदे पोहे. नाही, सगळ्यात मेन पदार्थ चना पोहा. तर हेच खाण्यातले इतके डिफरन्स हा, आहेत. म्हणजे आहे तेच, फक्त थोडं त्यांचा मेकिंग आणि याच्यामध्ये थोडासा प्रभाव आहे वेगळा वैदर्भीय भाषेचा, आणि इंटरेस्टिंग आहे ते. व्हिडिओज कमाल व्हायरल होत आहे. पण ती कल्पना कशी सुचली या निमित्ताने, त्याविषयी सुद्धा थोडंसं सांगा. ती कल्पना सुचली म्हणण्यापेक्षा आम्ही सगळे इथे माझ्या बर्थडेला गप्पा मारत बसलो होतो आणि सेम जसं आपण आत्ता बोलतोय की अरे तुझ्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे हे म्हणतात, मी आले म्हणतात, तर आम्ही आली म्हणतो. तर हेच सगळं सुरू होतं आणि अचानक ह्यांनी पण 3-4 शब्द सांगितले की अरे आपल्याकडे याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. आणि आम्ही चौघींनी बसून ॲक्च्युली जनरल एक व्हिडिओ तयार केला. म्हटलं चल हे रीलवर टाकूया असं म्हणून मी ते सोशल मीडियावर टाकलं आणि ते लोकांना इतकं आवडलं की ते शब्दच माहिती नव्हते. मग अनेक लोकांनी असं म्हटलं आम्हाला आणखी काही शब्द ऐकायला आवडतील. तर नंतरचे व्हिडिओ मग डेलिबरेटली केलेत शब्द शोधून. आधीचा तो व्हिडिओ आम्ही अक्षरशः असंच बसलो होतो की अरेला काय म्हणतात अबे, किंवा ह्याला काय म्हणतात, असं आम्ही ते सुरू केलं. आणि सगळ्यात सुरू तिथपासून आलं की चला यार तुम्ही हे नका करू, तसं नका करू. तर हा म्हणाला झामल करू नका. ते तिथून सुरू झालं की अरे झामल म्हणजे अगं सैरभैरमध्ये आम्हाला झामल म्हणतो आम्ही. तर मग ते तिथून सुरू झालं की अच्छा आहे, इंटरेस्टिंग आहे ते शब्द. आणि मग आम्ही तो व्हिडिओ केला. म्हणजे अजून आम्हाला असे शब्द पुढे येऊन बघायला ऐकायला मिळतीलच. नक्की. सो आता जाता गणपती संदर्भात एखादं गाणं होऊन जाऊ दे. हे गणनायक बिरद विनायक, हे गणनायक बिरद विनायक, घर आंगण उतरो हमारे, घर आंगण उतरो. चंदन चौकी थाल सजाया, मोदक मिसरी गुड़ भरवाया, आशीष वरद करो हमारे, घर आंगण उतरो. हे गणनायक बिरद विनायक, घर आंगण उतरो, घर आंगण उतरो हमारे, घर आंगण उतरो. खूप मस्त. तुम्हाला तिघांनाही गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा.